नमस्कार मित्रहो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरु तेग बहादूर यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा जाणून घेणार आहोत. हिंदी दी चादर, शीख परंपरेतील त्याग आणि शौर्याची एक गाथा, एक अविस्मरणीय बलिदानाची कथा ज्याने भारतीय इतिहासात धार्मिक स्वातंत्र्याची नवीन व्याख्या केली. गुरु तेग बहादूर एक आध्यात्मिक नायक होते. इसवी सन 1621 मध्ये जन्मलेले गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. त्यांनी धार्मिक सहिष्णुता आणि न्यायासाठी आयुष्य वाहिले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक पाऊल धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कासाठीच होते. जेव्हा भारतावर मुघलांचे शासन सुरू होते त्यावेळी त्यांचे अत्याचार हे पराकोटीला पोचले होते. सन 1658 मध्ये सत्तेवर आलेल्या या औरंगजेबाने कठोर इस्लामी कायदे केले. अनेक धर्मीयांवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाच्या या कृत्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्व धर्माचे लोक भीतीच्या छायेखाली जगत होते. विशेष करून काश्मीरी पंडित. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची कथा ही फार मोठी आहे. काश्मीरी पंडितांचे दुर्दैव आणि गुरुजींकडे याचना. इसवी सन 1675 मध्ये काश्मीरी पंडितांनी गुरु तेग बहादूर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करायचे होते किंवा मृत्यू पत्करावा लागणार होता. गुरु तेग बहादूरकडे काश्मीरी पंडित गेल्यानंतर गुरुजींनी काश्मीरी पंडितांना संरक्षणाचे वचन दिले आणि स्वतःच्या प्राणाची चिंता सुद्धा बाजूला ठेवली. गुरु तेग बहादूर यांचा दिल्लीकडे प्रवास सन 1675चा ऑगस्ट महिना होता. अमृतसरहून गुरु तेग बहादूर यांनी आपला प्रवास सुरू केला. रस्त्याने जात असताना अनेक ठिकाणी थांबून लोकांचे सांत्वन गुरु तेग बहादूर यांनी केले. सप्टेंबर महिन्यामध्ये ते दिल्लीला पोहोचले. 11 नोव्हेंबर 1675 हा तो दिवस होता ज्या दिवशी गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने अटक केली. अटक केल्यानंतर जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये गुरु तेग बहादूर यांना नेण्यात आलं तेव्हा औरंगजेब याने गुरु तेग बहादूर यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची शर्त दिली. यावर गुरु तेग बहादूर यांनी ठामपणे नकार दिला. गुरुजी आपल्या धर्मावर आणि निश्चयावर ठाम होते. त्यांची श्रद्धा अटूट होती. त्यांनी औरंगजेबाच्या या प्रस्तावाला होकार मारले आणि बलिदानाचा मार्ग स्वीकारला. शीख परंपरेतील हे बलिदान सर्वोच्च बलिदान होते. 11 नोव्हेंबर 1675 साली गुरु तेग बहादूर यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यापुढे 7 दिवस त्यांना अनंत यातना देण्यात आल्या जेणेकरून त्यांनी धर्मांतर करावे. परंतु त्यांची श्रद्धा ही शेवटपर्यंत अतूट राहिली. दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांचा तो शहीदी दिन आला. त्यांचे प्राण गेले पण त्यांची श्रद्धा जिंकली. संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना धर्मांतर करायला लावण्याचा हा औरंगजेबाचा मानस गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाने खचला. हिंदी दी चादर या शब्दाचा अर्थ, हिंदी दी चादर म्हणजे भारताच्या संरक्षणाची चादर. हा शब्द गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. ही चादर प्रत्येक धर्मियांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. गुरुजींनी स्वतःच्या प्राणाची चिंता बाजूला ठेवून भारतीय धर्माचे संरक्षण केले. आजच्या काळात हिंदी दी चादरचे काय महत्त्व आहे तर प्रत्येकाच्या धर्मांतर करण्याचा अधिकार हा सुरक्षित आहे. हा मूलभूत मानवी हक्क आहे. कोणी त्यावर जबरदस्ती करू शकत नाही. भारतात जरी वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक राहत असले तरी या विविधतेत सुद्धा एकता आहे आणि ही एकता अबाधित ठेवली गेली पाहिजे. वेगवेगळ्या धर्मांमध्ये एकता आणि सहिष्णुता हे भारताचे मूल्य आहे. शौर्य आणि त्याग. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान आजही प्रेरणादायी आहे. सत्य आणि न्यायासाठी ते सदैव उभे राहिले आहे. गुरु तेग बहादूर यांचा त्याग आणि शौर्य हे चिरंतन काळासाठी सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे आहे. गुरु तेग बहादूर यांनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे पाहिले आणि सर्वांसाठी ते लढले. कठीण परिस्थितीतही श्रद्धा आणि नैतिकतेचे पालन करणे हेच खरे शौर्य आहे. हा मंत्र त्यांनी आपणा सर्वांना दिला आहे. आजही हिंदी दी चादर हा शब्द धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचा प्रतीक बनलेला आहे. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान फक्त एका धर्मासाठी नव्हते तर सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्यासाठी होते. गुरु तेग बहादूर यांना विनम्र अभिवादन.